श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता कुलदेवता असेल किंवा कुलदेवी असेल ही प्रत्येकाला माहीत असणे गरजेचंच आहे. आता अगदी माहीत असेल किंवा नसेल तरी पण आपण त्यासाठी काही उपाय करायचे आहे. कारण की भरपूर वेळा आपल्यावरती आपली कुलदेवी ही क्रोधित होत असते. कारण की आपण पाहिजे तशी पूजा सेवा करत नाही किंवा अगदी घरातील वडीलधारी व्यक्ती असतील तर ती देखील पाहिजे तशी पूजा सेवा करत नाही किंवा अगदी आपल्याला आपली कुलदेवी कोणती आहे हे देखील माहीत नाही. मग आपण कुलदेवीला नैवेद्य देखील अर्पण करत नाही किंवा कुलदेवीची ओटी देखील भरत नाही किंवा मंगळवार असेल शुक्रवार असेल तेव्हा आपण कुलदेवीची पूजा देखील करत नाही. आणि ज्या घरामध्ये कुलदेवीची पूजा केली जात नाही तर त्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास जास्त प्रमाणामध्ये असतो असे म्हणतात. कारण की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा येत असते तर ती कुलदेवी आपल्या दारापर्यंतच थांबून ठेवत असते, ती आतमध्ये येऊ देत नाही. पण आपण जर कुलदेवीचीच पूजा सेवा केली नाही तर कुलदेवी ही आपल्यावरती क्रोधित होत असते आणि आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी अडथळ्यांना सामोरे जावे लागत असते. विशेषतः आपण बाहेर देखील बघत असतो तेव्हा आपल्याला सांगितले जाते की तुम्ही कुलदेवीची पूजा करा किंवा कुलदेवीची ओटी भरा, मंगळवारचा उपवास करा किंवा इतरही काही गोष्टी सांगितल्या जात असतात. पण जर आपण कुलदेवीची मनापासून श्रद्धेने पूजा सेवा केली तर आपल्याला कुठेही पाहण्याची गरज नाही किंवा आपल्यावरती जे काही अडचणी अडथळे संकटे येत असतात तर ते देखील लगेच दूर होण्यास मदत होत असते. अगदी कुलदेवी नाराज असेल तर आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा अगदी मुलांचा विवाह हा जुळून येत नाही. आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो त्या कष्टाचे फळ आपल्याला मिळत नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. कितीही मेहनत करा घरामध्ये पैसा येत नाही आणि जर पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही. अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तर असे काय करावे की आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल. अगदी कुलदेवी नाराज असेल क्रोधित असेल तरी पण ती आपल्यावरती प्रसन्न होईल हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. आता आपण कोणत्याही देवतेची पूजा करत असाल, मग अगदी तुमचं इष्टदैवत असो किंवा इतर कोणताही देवता असो, त्या अगोदर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा, कुलदेवीची पूजा करा. अगदी तुमच्या थोड्याशा पूजेने देखील आपली कुलदेवी ही प्रसन्न होत असते. कुलदेवी आणि कुलदेवतेच्या साधनेसाठी पूजेसाठी कोणत्याही गुरुची आवश्यकता नाही. फक्त थोड्याशा पूजेने तुमची कुलदेवता ही ती प्रसन्न होते आणि तुमच्या पुढे येणारा जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखवण्यास तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यास सुरुवात करत असते. तुमच्या घरात बरकत येणे, आजारांना पळवून लावणे, घरात सुख शांती राहणे, पती पत्नीमधील आपापसातील प्रेम वाढवणे, घरात एकतेचे वातावरण निर्माण करणे, त्याचबरोबर घरातील सदस्यांकडून योग्य व अचूक निर्णय घेतले जाणे, हे सर्व कार्य जे आहे तर ते कार्य आपली कुलदेवी व कुलदेवता करत असतात. आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर ऐका. आता सर्वात पहिला उपाय आहे तर जेव्हा पण तुम्ही घरात चपाती भाकरी बनवता तर त्यातील सर्वात पहिली जी चपाती किंवा भाकरी बनवता तर ती कुलदेवतेच्या नावाने नक्कीच बाजूला करा. जर तुमच्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवता दोन्ही आहे तर पहिल्या 2 चपात्या तुम्ही नक्कीच त्यांच्या नावाने काढाव्यात. एक कुलदेवतेच्या नावाने तर दुसरी कुलदेवाच्या नावाने आणि त्यावर अगदी थोडासा गूळ एक छोटासा तुकडा त्यावरती ठेवायचा आहे आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे. आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल तर तुम्हाला हे बोलायचे आहे की हे घराची कुलदेवी किंवा कुलदेवता तुम्ही जे आहात, मी तर अज्ञानरूपी बाळ आहे, मला तुमच्याविषयी माहीत नाही. ही पहिली चपाती तुमच्या नावाची आहे, कृपया याचा स्वीकार करा आणि प्रसन्न व्हा. आणि मग ही जी चपाती आहे तुम्ही काढली आहे, अगदी छोटीशी चपाती असली तरी पण चालेल, तर ती स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे किंवा मग घराच्या मंदिराच्या बाजूला ठेवा, पण स्वच्छ ठिकाणी ठेवा. मग त्या चपातीवरती थोडा वेळ तिथे ठेवल्यानंतर म्हणजे अर्धा 1 तासाच्या नंतर कोणत्याही गाईला त्या चपातीला तुम्ही भरवायचे आहे. हा झाला पहिला उपाय. हा तुम्ही पहिला उपाय नक्कीच करायचा आहे. पुढील उपाय आहे की जेव्हा पण तुमचा पगार होईल किंवा कोणतीही पैशांसंबंधित रक्कम तुमच्या घरामध्ये येत असेल, ती तुम्ही मेहनतीने कमवत असाल तर यामध्ये तुमचे स्वतःचे कोणते व्यवसाय धंद्याचे काम असेल, तुम्ही कोणती नोकरी करत असाल, असे कोणतेही काम तुम्ही करत असाल तर जे पैसे येतात तुमच्या हातात त्यापैकी काही हिस्सा जो आहे तो अवश्य न चुकता तुमच्या कुलदेवाच्या नावाने तुम्हाला बाजूला काढला पाहिजे.
जेव्हा आपण त्यांच्यासाठी थोडेसे पैसे बाजूला काढतो तर आपली बरकत होण्यास सुरुवात होत असते। आपल्या बरकतीसाठी मार्ग हे खुले होत असतात। आपली कुलदेवी कुलदेवता अगदी तुम्ही त्यांना 100 रुपये काढले किंवा अगदी 10 रुपये काढले तरी पण हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तुम्ही पण एकदा करून बघा, नक्कीच कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होईल। आता हे पैसे आपण साईडला काढायचे आहे, ते तुम्ही एखाद्या पेटीमध्ये ठेवायचे आहे। चुकूनही हे पैसे तुम्हाला खर्च करायचे नाही। जर हे पैसे आहे जेव्हा वेळ येईल तुम्ही त्यांच्या नावाने कोणते जागरण करू शकता, भजन कीर्तन करू शकता, कोणता भंडारा असेल प्रसाद स्वरूपात तुम्ही देऊ शकता। यामध्ये एक महत्त्वाच्या गोष्टीचे ध्यान ठेवा, जेव्हा तुम्ही असे काही कराल तेव्हा त्या पैशात आपल्याकडून अधिक पैसे मिसळून तो खर्च करा किंवा मग त्यांच्या सिद्धस्थानी तुम्ही जात असाल तर त्यांच्या दानपेटीत त्यांना दान करा किंवा त्या मंदिरात जाऊन त्यांच्या नावाने भोग प्रसाद बनवून तेथील उपस्थित लोकांना ते भोजन खाऊ घालायचे आहे। तिसरा उपाय आहे तो कुलदेवी आणि कुलदेवतेच्या सिद्धस्थानी जाऊन तुम्हाला तेथे आपले डोके टेकून नतमस्तक व्हायचे आहे आणि त्यांची पूजा अर्चा सेवा करायची आहे। तुम्हाला अगदी मन लावून करायची आहे। जर तुम्ही त्यांच्या सिद्धस्थानी जात नसाल आणि त्यांचे दर्शन घेत नसाल तर त्यांची कृपा लवकर होत नाही, या गोष्टीचे ध्यान ठेवा। बघा, जर तुम्ही वर्षातून एकदा जा किंवा अनेकदा जा पण त्यांचे दर्शन घेणे मात्र अनिवार्य आहे। मग तुम्हाला वर्षातून किती वेळा जायचं आहे हे तुम्ही नक्की ठरवू शकता, फक्त त्यांचं दर्शन आपल्याला आवर्जून घ्यायचंच आहे। आता त्यानंतरचा चौथा उपाय आहे तो म्हणजे असा कोणताही एक दिवस तुम्ही निश्चित करा ज्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा भोग प्रसाद लावू शकता। जसं कोणी 5 लाडूंचा भोग प्रसाद ठेवू शकतं तर कोणी सफेद मिठाईचा अथवा कोणत्या अन्नपदार्थाचा, पण हा महिन्यातून एकदा तुम्ही निश्चित केलेल्या दिवशी किंवा मग तुमच्या कुलदेवतेच्या वारानुसार अगदी न चुकता कमीत कमी महिन्यातून एकदा हा भोग प्रसाद तुम्हाला त्यांना दाखवायचाच आहे। फक्त तुम्हाला आपोआप फरक पाहण्यास मिळेल। तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल, तसेच घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल, तुमची बरकत होईल। आता त्यानंतरचा 5वा उपाय आहे तो म्हणजे आपली कुलदेवी किंवा कुलदेवता त्यांच्या नावाने दिवा लावणे। फक्त त्यांच्या नावाने दिवा लावताना जर तुम्ही तुमच्या घराच्या चौकटीच्या वरच्या बाजूला जर अशी कोणती जागा तुम्ही बनवली असेल जिथे की तुम्ही तो दिवा ठेवू शकत असाल, काही लोक तर बनवतात अशा गोष्टी, किंवा मग काही असा काचेचा बॉक्स किंवा मातीचे लटकणारे कोणतेही कोरीव नक्षीदार भांडे तुमच्या घराच्या चौकटीच्या बाहेरील उजव्या बाजूस लटकवलेले असेल तर तुम्ही तेथे त्यांच्या नावाने पेटवलेला दिवा ठेवू शकता। आणि जर तुम्ही असे तेथे करू शकत नसाल तर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये किंवा त्याच्या बाजूस त्यांच्या नावाने दिवा लावू शकता। आणि मग तुम्हीच पहा, जर या 5 उपायांना तुम्ही करत असाल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच बदल बघायला मिळतील। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होईल। अगदी वर्षातून एकदा आपण कुलदेवीच्या नावाने ओटी देखील भरली पाहिजे। तिथे मुख्य जागी जाऊन तुम्ही तिथे ओटी भरू शकता किंवा तिथे जाणे जर शक्य नसेल तर आपण घरीच कुलदेवीचं नामस्मरण करून ओटी भरायची आहे। नंतर ती एखाद्या महिलेला द्यायची आहे किंवा नंतर तुम्ही जेव्हा पण कुलदेवीच्या मूळ स्थानी जाल तेव्हा तिथे ती ओटी आवर्जून भरायचीच आहे। ओटी भरणे हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे। तसेच कुलदेवीच्या नावाने रोज दिवा जरूर लावत जा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका। धन्यवाद।